नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. अंगणवाडी मुख्य सेविका, ज्याला आपण अंगणवाडी सुपरवायझर म्हणतोय, या पदाच्या संदर्भामध्ये नुकताच एक JR प्रसिद्ध झालेला आहे. तो JR काय आहे, त्याच्यामध्ये एक सर्वसमावेशक प्रमाणपत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते प्रमाणपत्र कशा पद्धतीचं असणार आहे, त्याचबरोबर त्याचा फॉर्मॅट काय असणार आहे आणि ते कुठं मिळेल, याबाबतची माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर आणि त्याच्यामध्ये काय माहिती असली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्हाला ते स्वतः पडताळून घ्यायचंय. ते देत असताना तुम्हाला तुमच्या CDPO कडून या ठिकाणी ते प्रमाणपत्र घ्यायचं आहे. पण ते कसं असेल आणि ते देत असताना त्याच्यावरती माहिती कोणती असेल याबाबतची या ठिकाणी माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. आणि जर ते तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही काय करू शकता, तर ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला अगदी ऑथेंटिक सोर्स तुम्हाला देऊनच या ठिकाणी सांगणार आहे. बघा, तत्पूर्वी अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती बॅच आणि सरळ सेवाची सुद्धा लवकरच जाहिरात येतील. त्याच्यासाठी सुद्धा आपली बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि ज्याची फीस तुम्हाला लक्षात ठेवायचं की 3499 आहे, पण तुम्हाला ऑफरमध्ये 2499 मिळते. आता याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ऑफर सुरू आहे. ठीक आहे, ज्यावरती तुम्हाला सगळ्या बॅचेसवरती 15% ऑफ आहे. म्हणजे या 2499 मध्ये सुद्धा तुम्हाला 15% ऑफ मिळणार आहे. आणि ती ऑफर फक्त आणि फक्त 11 एप्रिल ते 15 एप्रिल याच दरम्यान असणार आहे. तर तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे समता हा कुपन कोड वापरून या ठिकाणी काय करू शकता, तुम्ही ते या ऑफरचा फायदा घेऊ शकता. चला आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सेशनच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र कसं असेल, त्याचा फॉर्मॅट काय असेल आणि त्याच्या संदर्भामध्ये तरतूद काय केली गेलेली आहे ते तुम्हाला JRच्या माध्यमातून सांगून देतो. बघा, JR मध्ये स्पष्टपणे सांगितलंय 4 नंबरचा पॉईंट काय दिलेला आहे, तर या प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला हा दिलेला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, या पत्राद्वारे म्हणजे या JR द्वारे सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांच्याकडून आवश्यक ते शालांत प्रमाणपत्र, कागदपत्रे आणि कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र, बघा हे प्रमाणपत्र कोणतं आहे तर एकत्रित प्रमाणपत्र दिनांक 21/4/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावेत. कोणासाठी हे पॉइंट आहे तर लक्षात ठेवा, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ज्याला आपण काय म्हणतो रे, CDPO. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. मग यांच्यासाठी हा JR आहे. आणि कोणत्या दिनांकापर्यंत हे प्रमाणपत्र, एकत्रित प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यायचंय तर ते 21 एप्रिल 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावेत. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय, पदोन्नतीस पात्र सेविका यांना एकत्रित प्रमाणपत्राचा नमुना या पत्रासोबत विहित नमुना उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे हा जो JR आहे त्या JR सोबतच ते प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याचा नमुना दिला गेलेला आहे. ठीक आहे, येत आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका एकात्मिक बाल विकास विभागाच्या ICDS.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध करून दिलेल्या लिंकनुसार ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतील व ऑनलाईन भरलेला अर्ज व त्यासोबत संलग्न केलेले कागदपत्राच्या छायांकित प्रती संबंधित कार्यालयात 2 प्रती सादर करतील. म्हणजे काय करायचंय, इथं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा, त्याचबरोबर ऑनलाईन भरलेला अर्ज आणि त्याच्यासोबत काय करायचंय, संलग्न केलेले कागदपत्राच्या छायांकित, म्हणजे तुम्ही काय करायचंय, सेल्फ अटेस्टेड केलेल्या या ठिकाणी कागदपत्राची 2 प्रती या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये, तुमच्या संबंधित कार्यालयामध्ये CDPO कडे या ठिकाणी सादर करायचा आहे. आणि याबाबत सविस्तर सूचना या पत्रासोबत माहितीस्तव संलग्न करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या JR मध्ये पूर्ण माहिती या ठिकाणी संलग्न दिलेली आहे. ठीक आहे, मग आता ते एकत्रित प्रमाणपत्र काय माहिती देतं आणि त्याच्यामध्ये काय माहिती समाविष्ट केली गेलेली आहे ते तुम्हाला सांगून देतो. त्याच्या अगोदर तुम्हाला तो एकत्रित प्रमाणपत्राचा नमुना दाखवून देतो. बघा, हे आहे तुमचं एकत्रित प्रमाणपत्र. ठीक आहे, तुम्हाला इथं क्लिअर दिसणार नाही, पण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून इन डिटेल माहिती या ठिकाणी आपण देणार आहोत. ठीक आहे, बघा आता हा प्रमाणपत्राचा एकत्रित नमुना आहे बघा, म्हणजे पूर्णपणे हे एक पेज आहे याच्यासोबत जोडलेलं. मग याच्यामध्ये काय काय सांगितलं बघा, हे प्रमाणपत्र. ठीक आहे, श्रीमती म्हणजे ज्या आहेत डॅडॅश या बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय डॅडॅश यांचे अधीनस्थ
बीट क्रमांक, बरोबर, म्हणजे नागरी प्रकल्प अधिकारी कोण, अधीनस्थ कोणाच्या अधीनस्थ काम करतायत कोण, म्हणजे तुमचं या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचं नाव, या बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प डॅश कार्यालय यांच्या अधीनस्थ बीट क्रमांक टाकायचा आहे. यामध्ये अंगणवाडी क्रमांक इथं काय करायचं आहे, द्यायचा आहे. दिनांक डॅश पासून म्हणजे तुमची जॉईनिंग डेट पासून डॅश पर्यंत कार्यरत होत्या व सद्यस्थितीत कार्यरत आहेत. ठीक आहे, म्हणजे जिथपर्यंत तुमची या ठिकाणी सेवा आहे तोपर्यंत तुम्ही कार्यरत आहेत आणि सध्याही कार्यरत आहेत असं, म्हणजे ज्या इथं दिनांक टाकायचा कोणता, तर त्या ज्या दिवशी तुम्ही ते घ्याल तोपर्यंतचा. ठीक आहे, त्याप्रमाणे असंही प्रमाणित करण्यात येते की श्रीमती म्हणजे पुन्हा एकदा तुमचं नाव यांचे बाबत खालील प्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येते की, म्हणजे तुमच्या अंगणवाडी सेविका जर तुम्ही जे आहेत ज्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र दिलं जातं सीडीपीओच्या माध्यमातून त्यांचं इथं नाव असेल. ठीक आहे, दिनांक 1 जानेवारी म्हणजे 1/1/2025 रोजी डॅश वर्ष नियमित सेवा झालेली आहे. तर इथं एकूण तुमची सेवा किती झालेली आहे, मग इथं मिनिमम किती असायला पाहिजे, 10 वर्ष असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी असेल तर फॉर्म भरता येणार नाही, अपात्र ठरणार. आणि जर इथं जास्त असेल तर तेवढ्या या ठिकाणी कालावधी तुम्हाला इथे टाकावं लागेल. ठीक आहे, 1/1/2025 रोजी म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी वय किती असायला पाहिजे. ठीक आहे, एवढं वय, पण ते वय 45च्या आत आहे. ठीक आहे, म्हणजे 45च्या आतमध्येच वय पाहिजे, जास्तीत जास्त 45 तुम्हाला चालणार आहे. आणि 1/1/2025 रोजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे तुमची या ठिकाणी काय रे, तर डिग्री सुद्धा कंप्लीट पाहिजे. आता रे शब्द माझा थोडासा बोलण्याच्या ओघामध्ये येतो बरं का, त्यामुळं तुम्ही तेवढी या ठिकाणी ऍडजस्टमेंट करून घ्याल. माझा हा उद्देश नाही की तुम्हाला आरोतर बोलणं हे नाहीये, तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी वयाने मोठे असणार तर त्यामुळं माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे किंवा आईप्रमाणे असं तुम्ही याला ऍडजस्ट करून घ्या. आणि रे हा शब्द थोडासा त्या पद्धतीनं या ठिकाणी घ्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो. बऱ्याच वेळा मोठ्या बहिणीला आपण आरोतर बोलत असतो, आईलाही बऱ्याच वेळा आपण आरोतरच बोलतो, त्या पद्धतीने या ठिकाणी काय कराल, घ्याल त्याला फक्त. चला मग त्यामुळं लक्षात ठेवा 1/1/2025 रोजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पूर्ण झालेली इथं असेल असं, म्हणजे इथं पदवी सुद्धा तुमची पूर्ण पाहिजे. ठीक आहे, पुढे याच्यामध्ये काय दिलेलं बघा, मी तुम्हाला किती पॉईंट सांगितले, 3 पॉईंट. हे 3 पॉईंट ऍज इट इज तिथं विद्यापीठाची पदवी. त्याच्यानंतर 1/1/2025 म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी हिंदी किंवा मराठी भाषा पास झालेल्या युटीस पात्र आहेत, सुटीस पात्र आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर 1 जानेवारी 2025 रोजी MSCIT किंवा संगणक अर्हता प्राप्त झालेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर नॉलेज आहे असं सुद्धा इथं प्रमाणित करून द्यावं लागणार आहे. ठीक आहे, ते तुम्ही त्यांना कागदपत्र सादर केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रत द्याल आणि तुमच्याकडून तुम्हाला ते प्रमाणपत्र सीडीपीओच्या माध्यमातून हे दिलं जाईल. ठीक आहे, आता इथं काय वरील प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती कार्यालयीन उपलब्ध अभिलेख व उक्त नमूद अंगणवाडी सेविका यांनी सादर करण्यात आलेल्या सत्यप्रती, ठीक आहे, मी व्यक्तिशः पडताळल्या असून त्याबरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली आहे. आयुक्तालयाचे पत्र क्रमांक 560 दिनांक 4 फेब्रुवारी 2025 व दिनांक डॅश नुसार श्रीमती म्हणजे तुमचा त्या प्रमाणपत्र घ्यायचा दिनांक तो इथं असेल, नुसार श्रीमती डॅश म्हणजे पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकाचं नाव, त्यानुसार वरील प्रमाणपत्र क्रमांक 1 ते 5 प्रमाणपत्राची पूर्तता करीत असल्याने मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. सबब प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी काय रे, तर लक्षात ठेवायचं बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे नाव असेल आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची इथं सही असेल. ठीक आहे, या पद्धतीने या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आणि इथं बघा, मग इथं दिनांक द्यायचा आहे आणि स्थळ म्हणजे डेट, ज्या दिवशी हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे त्याची डेट आणि स्थळ म्हणजे कोणत्या ठिकाणावरून ते प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याचं या ठिकाणी तुम्हाला असेल. आणि माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, हे बाल विकास पाहिजे बरं का, युवा आयुक्तालय नवी मुंबई आणि माननीय विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास विभाग म्हणजे जो विभाग आहे तो इथं मेन्शन करून हे प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येईल. अशा प्रकारे आता हे प्रमाणपत्र वेळेमध्ये तुमच्याकडे जर नाही मिळालं, तुमच्यापर्यंत नाही पोहोचलं, तर तुम्ही काय करायचं, बरोबर. तर त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जर बघितलं, उक्त नमूद दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीस पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र नाही, त्या अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीचे पात्रता प्रमाणपत्र मिळण्याकरिता एक संधी म्हणून संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे 7 दिवसाच्या आत अपील करता येईल. तसेच संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून अपात्र ठरलेल्या अंगणवाडी सेविका यांना संबंधित उपविभागीय
संबंधित विभागीय उप आयुक्त महिला व बालविकास यांच्याकडे कागदपत्राच्या पुराव्यासह अपील करण्याबाबत लेखी अवगत करून देतील. म्हणजे त्यांनी साक्षगण करून द्यावं लागेल की तुम्हाला पुढे अपील करता येईल, तुम्ही अपात्र ठरलेला आहात. ठीक आहे, देतील व त्यांची पोहोच संबंधी प्रकल्प कार्यालयाला दप्तरी ठेवतील. म्हणजे जे तुम्ही दिलेलं आहे लिहून त्या प्रकल्पाधिकाऱ्यांनी तुम्हाला जे लिहून दिले त्यांच्याकडे सुद्धा त्याची नोंद असेल, असं या ठिकाणी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, जर तुम्ही डॉक्युमेंट दिले आणि 7 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्हाला ते म्हणजे 21 तारखेपर्यंत जर तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही ते अपील करू शकता. 7 दिवस, तिथून पुढे 7 दिवसाच्या आतमध्ये की मी पात्र असून मला अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये, सीडीपीओने दिलेलं नाही, तुम्ही तिथं अपील करायची आणि तुम्हाला ते मग व्यवस्थित पद्धतीनं त्याचं एक्सप्लेनेशन देतील आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जाईल. हे प्रामुख्याने काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, पुन्हा सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बॅच जॉईन करायची असेल तर 15% ऑफ हे 15 तारखेपर्यंत असणार आहे, 11 ते 15 एप्रिलच्या दरम्यान. त्याच्यासाठी वापरायचा जो आपला कोड आहे तो या ठिकाणी काय रे, समता. ठीक आहे, आणि ऍप कोणतं डाउनलोड करायचंय तर उत्कर्ष इन्स्टिट्यूट नावाचं या ठिकाणी ऍप डाउनलोड करायचं. आणि याच्याही पेक्षा इतर माहिती काही आवश्यक असेल तर 9793924141 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. इत्थंभूत माहिती उपलब्ध करून दिली जाईल. किंवा हा 9689665611 या दोन्हीपैकी हा जर लागला नाही तर याच्यावरती संपर्क साधायचा आहे. ठीक आहे, चला 9793924141 हाच शक्यतो नंबर लावा. हा जर नाही लागला तर हा तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. ठीक आहे, चला मग आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम देतो. ही माहिती पूर्ण आवडली असेल, माहिती पूर्ण वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी ज्या तयारी करतायत त्यांच्यापर्यंत 100% पोहोचण्याचं काम करा. तुमच्या सगळ्या ग्रुपवरती शेअर करा, एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.